मसुजीवाडी परिसरामध्ये सध्या कोल्ह्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामध्ये 7 जण जखमी झालेत आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं सावट पसरलंय। वन विभागानं तातडीनं शोध मोहीम हाती घेतली असली तरी सुद्धा अजूनही हा हिंस्र कोल्हा जेरबंद झालेला नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार मसुजीवाडी या ठिकाणी विक्रम जनार्दन देशमुख हे आपल्या घराच्या पाठीमागे काम करत असताना दबा धरून बसलेल्या कोल्ह्यानं त्यांच्यावरती अचानक झडप घातली, अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये त्यांच्या मांडीवरती गंभीर चावा सुद्धा घेतलाय। फक्त देशमुखच नव्हे तर ह्या कोल्ह्यानं आपला मोर्चा कवठे महाकाळ ह्या ठिकाणी आलेल्या 2 मेंढपाळांकडे सुद्धा वळवला। त्यांना सुद्धा जखमी केल्यानंतर गावातील एका महिलेवरती सुद्धा या हिंस्र प्राण्यानं हल्ला केलाय। दिवसभरात कोल्ह्यानं एकूण 7 जणांना जखमी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सर्व 7ही जणांना तातडीनं उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर ह्या ठिकाणी दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावरती सध्या उपचारही सुरू आहेत। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचं पथक मसुजीवाडी ह्या ठिकाणी दाखल झालंय। कोल्ह्याचा शोध घेण्यासाठी परिसरामध्ये गस्त वाढवण्यात आली आहे, पण कोल्हा अजूनही हाती लागलेला नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण कायम पाहायला मिळतंय। जोपर्यंत कोल्हा जेरबंद होत नाही तोपर्यंत शेतामध्ये किंवा निर्जन ठिकाणी एकटं जाणं टाळावं, लहान मुलांची विशेष काळजी घेण्यात यावी आणि काही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीनं वन विभागाला कळवावं असं आवाहन करण्यात आलंय। आज 26/2/2026 रोजी आम्हाला मसुजीवाडीमधून एक कॉल आला की काही लोकांना कोल्ह्याच्या हल्ल्यात ते जखमी आहेत। त्वरित आमच्या वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्रपाल रमेश कांबळे साहेब, वनपाल बर्गे साहेब व वनरक्षक वाघमारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे आमचे सदस्य आहेत प्रथमेश पोळ, गौरव गायकवाड आणि मी स्वतः युनुस मनेर यांनी त्वरित आम्ही जाऊन जागेवर त्या शहानिशा केली। तर सदर ठिकाणी अजून तर कोल्हा काय आम्हाला आढळून आलेला नाही। तिथून ज्या जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय उरण ईश्वरपूर येथे आणण्यात आलेलं त्या ठिकाणी आम्ही येऊन रुग्णांची विचारपूस केलेली आहे आणि सदर